श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शारदीय नवरात्र 2024 बद्दल संपूर्ण माहिती. शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा करायची, तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि 9 दिवसात देवीच्या 9 माळा, 9 रूपे व 9 नैवेद्य कोणत्या आहेत अशी संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो. त्यानंतर दसरा साजरा केला जातो. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना होय. यालाच आपण नवरात्र उत्सव सुद्धा म्हणतो. घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते आणि अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा नवरात्र हा सण खूप मोठ्या प्रमाणावर थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये 9 दिवस अनेक जणांचा उपवासही असतो. काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात, तर काही ठिकाणी गरबा, रामलीला या कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते. तर बघा, यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होणार असून यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल आणि 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपेल. उदय तिथीनुसार नवरात्र ही 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी 2 शुभ मुहूर्त आहेत. 3 ऑक्टोबरला कलश स्थापना करण्यासाठी पहिला मुहूर्त सकाळी 6:15 पासून ते सकाळी 7:22 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्ताचा कालावधी 1 तास 6 मिनिटांचा आहे. बऱ्याच जणांना एवढ्या लवकर घटस्थापना करायला जमत नाही, तर त्यांनी दुसऱ्या मुहूर्तावर स्थापना केली तरीही चालेल. दुसरा मुहूर्त सकाळी 11:46 पासून सुरू होऊन ते दुपारी 12:33 पर्यंत असेल. या मुहूर्ताचा कालावधी 47 मिनिटांचा आहे. तर तुम्हाला ज्या मुहूर्तावर घटस्थापना करणे शक्य असेल तुम्ही त्या मुहूर्तावर करू शकता. तसेच या वेळेमध्ये सर्व भक्त घरात, मंदिरात, मंडळांमध्येही घटस्थापना करू शकता. बघा, काही जणांकडे देवीच्या मूर्तीची सुद्धा प्रतिस्थापना केली जाते, तर काही जणांकडे कलश मांडले जातात. यालाच घटस्थापना असे म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण जी घटस्थापना करतो ती पूजा मांडली की ती पूजा 9 दिवस हलवायची नसते. या नवरात्र देवी पुढे तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा अखंड दिवा प्रज्वलित करायचा असून देवीची त्रिकाल पूजा करायची असते, म्हणजे 3 वेळा देवीची पूजा करायची. तसेच 9 दिवस फुलांची माळ बांधायची असते. तसेच 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची मनोभावे पूजा करायची, म्हणजेच मग देवीची आपल्यावर नेहमी कृपादृष्टी राहते. 9 दुर्गांची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त तर होतेच, पण आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व काय आहे तर बघा, या शारदीय नवरात्रीनंतर भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला, रावणाचा वध केला. म्हणूनच दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. तसेच अश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्याच्याशी 9 दिवस युद्ध केले व 10व्या दिवशी राक्षसाचा वध झाला. म्हणून देवी दुर्गा शक्तिरूपात पूजली जाते आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो. या 9 दिवसांमध्ये तुम्ही देवीच्या मंत्रांचा सुद्धा जप करू शकता. असे केल्याने देवी प्रसन्न होऊन अनेक आशीर्वाद तुम्हाला देईल. तर हे अगदी साधे व सोपे मंत्र आहेत. त्यातील पहिला मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर बघा, हा मंत्र तर सर्वांना माहीत आहेच. हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे. तसेच दुसरा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.
हा मंत्रसुद्धा सोपा असून या मंत्राचा जपही तुम्ही पूजा करताना करू शकता. आता आपण पाहू नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची 9 रूपे, तसेच देवीला कोणत्या 9 माळा घालायच्यात व 9 नैवेद्य कोणत्या आहेत, या सर्वांची माहिती आपण घेऊ. बघा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता. यामुळेच देवीचे नाव शैलपुत्री पडले. ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. या दिवशी भक्ताने देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्या तुपापासून बनवलेला पदार्थ अर्पण करावा, जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल. तसेच या देवीचा आवडता रंग शुभ्र रंग आहे आणि देवीला पहिली माळ शेवंती किंवा सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची बांधायची आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. या देवीची पूजा केल्याने आयुष्यात यश व सिद्धी प्राप्त होते. देवी ब्रह्मचारिणी हे देवीचे अविवाहित रूप आहे. या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करावा. असे केल्याने घरातील सर्वांना दीर्घायुष्य लाभते. या दिवशी चमेली, मोगरा, तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ बांधावी. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची असून या देवीला गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवावा. तसेच गाईच्या दुधापासून बनवलेला पदार्थही तुम्ही अर्पण करू शकता, जसे की खीर. हा नैवेद्य देवीला अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दूर होतात. तसेच या दिवशी देवीला निळी फुले अर्पण करावीत, कारण या देवीचा आवडता रंग निळा आहे. देवीला गोकर्णाची किंवा कृष्ण कमळाची माळ अर्पण करावी. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. देवी कुष्मांडाला सिद्धीची देवीही म्हटले जाते. या देवीला मालपुवा प्रिय असून तिला स्वादिष्ट मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो. असे केल्याने देवी आपल्या आयुष्यातील दुःख दूर करते. तसेच या देवीला केशरी किंवा अबोली फुलांची माळ अर्पण करावी. नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा करतात. ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे. दुर्गा देवीच्या या रूपाने आनंद, मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. देवी स्कंद मातेला केळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. असे केल्याने भक्ताचे आरोग्य चांगले राहते असे म्हणतात. तसेच देवीचा आवडता रंग हिरवा असल्याने या दिवशी बेलाची माळ बांधावी. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी कात्यायनी सिंहावर स्वार असून तिच्या हातात तलवार, ढाल, कमळ व त्रिशूळ आहे. तिचा आवडता रंग राखाडी आहे. तसेच देवीला मध हे अत्यंत प्रिय आहे. देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा आणि या दिवशी कर्दळी फुलांची माळ देवीला अर्पण करावी. असे केल्याने आरोग्याची समस्या व भीती दूर होते. तसेच नकारात्मकता सुद्धा दूर होते. नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट दूर होतात. या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. तसेच देवीचा आवडता रंग केशरी आहे. त्यामुळे देवीला नारंगी रंगाच्या झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. असे केल्याने अकाली संकटे दूर होऊन रोगराईपासून मुक्तता मिळते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी महागौरीची पूजा करायची असून या देवीची पूजा केल्याने आपल्याला धन, आरोग्य प्राप्त होते. महागौरीला नारळ अर्पण केला जातो किंवा नारळापासून बनवलेला पदार्थही तुम्ही अर्पण करू शकता. या दिवशी गुलाबाची किंवा कमळाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. आता नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. ही देवी कमळावर बसलेली असून या देवीच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते. तसेच या देवीला पुरी व खीर हा नैवेद्य अर्पण करावा. असे केल्याने घरात आनंद, सुख, समाधान नांदते. तसेच या दिवशी 9वी माळ म्हणून कुंकुमार्चन करावे. तर बघा, ही आहेत देवीची 9 रूपे. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून काही जण 9व्या दिवशी घट उठवतात, तर काही जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही करा आणि हा नवरात्र सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा.
तर बघा, नवरात्रीची संपूर्ण माहिती देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.